करावी, तुझं वचन ऐकावं, यासाठीची वेळ तू आम्हाला देऊ केलीस, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या वचनातून मनन आणि चिंतन करत असताना आम्ही प्रार्थना करतो, तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य मार्गदर्शन आमच्याबरोबर असू दे. आमची हृदये तू तुझ्या वचनासाठी उघड, प्रिय परमेश्वरा, आणि वचन आम्हासाठी फळ देणारं असू दे. याबद्दल अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना आणि विनंती करतो. देवा, सर्व गोष्टी आम्ही तुझ्या हातामध्ये सुपूत करतो. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय आणि गोड अशा नावात मागतो, आमेन. पुन्हा एकदा सांगली मंडईचे मॉडरेटर साहेब, त्याचप्रमाणे असिस्टंट पाळक कडले साहेब, सर्व सेशन यांचं मी आभार मानतो की या मंदिरामध्ये येऊन प्रभूची उपासना करण्याची आणि विशेष करून प्रभूने जे कृपादान पुरवलं आणि त्यातून प्रभूने जे काम करून घेतलं ते पुस्तक प्रकाशित करण्याची यावेळेस संधी दिली. मी खरोखर मनापासून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. जसं सांगितलं पाळीसाहेबांनी, जे पुस्तक लिहिलेलं होतं ते प्रेषितांची कृती याचा 1 ते 7 जे अध्याय आहेत त्यामधले ज्या प्रमुख घटना आहेत त्याच्यावर आधारित हे पुस्तक लिहिलेलं आहे. कारण मला असं वाटतं की सध्या ज्या काळामध्ये आपण जगत आहोत, मंडळी ज्या समस्या फेस करत आहे, एक्सटर्नल असतील, बाहेरच्या असतील किंवा आतील असतील, आणि त्या सर्वांच्या अनुषंगानं प्रेषितांच्या कृत्याचा अभ्यास करणं मडीनं हे टिकून राहण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या विचारातून जे संदेश मी देत गेलो विविध ठिकाणी, त्याच संदेशाचं संकलन करून हे पुस्तक तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये परमेश्वर या वचनांचा उपयोग कोल्हापूर चर्च काउन्सिल आणि बाहेरच्या मंडळांसाठी सुद्धा करून घेईल. आज जो शास्त्रभाग मी निवडलेला आहे तो सुद्धा प्रेषितांची कृत्ये पुस्तकामधलाच आहे, परंतु 1 ते 7 अध्याय न निवडता पुढचा 8वा अध्याय जो आहे तो मला आज असं वाटलं की या ठिकाणी त्याविषयी थोडा विचार करावा. 1 ते 7 अध्याय बघितले तर आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानापासून येरुशलेममध्ये जी सुवार्थ प्रसार करण्यात आला त्याविषयी पाहायला मिळतं. प्रामुख्यानं मंडळीची स्थापना, त्यानंतर मग पवित्र आत्म्याचं त्यांना मिळालेलं कृपादान, त्यानंतर जे घाबरून बसलेले शिष्य होते त्यांच्यामध्ये आलेलं धैर्यानं त्यांनी केलेला सुवार्थ प्रसार, त्यानंतर मग हजारोच्या संख्येनं मंडळीमध्ये पडत असलेली भर, मंडळीचा झालेला छळ, त्या छळामध्ये मंडळी कशा पद्धतीनं प्रतिसाद देते, त्याचप्रमाणे मंडळीच्या वडील वर्गाविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. वडील वर्ग कशा पद्धतीनं पवित्र आत्म्यानं भरून काम करतो, आणि मग स्तेफनासारखा रक्तसाक्षी की ज्यानं प्रभूच्या नावासाठी आपल्या स्वतःचं बलिदान त्या ठिकाणी केलं. आणि मग परमेश्वर या छळाचा सुद्धा, मंडळीच्या छळाचा सुद्धा शुभवर्तमानासाठी कशा अद्भुत पद्धतीनं उपयोग करून घेतो त्याकडे मी लक्ष लावण्याचा प्रयत्न केलेला. 8व्या अध्यायाचं पहिलं वचन आम्हाला सांगते की शौलाला तर त्याचा वध मान्य होता, त्याच दिवशी यरुशलेमेतल्या मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहुदिया व शमरोन या प्रदेशात पांगापांग झाली. आणि मग आतापर्यंत आम्ही पाहतो की मंडळी स्थापन झाली, मंडळीचा विस्तार झाला, परंतु मंडळी केवळ यरुशलेमपुरती मर्यादित होती. परंतु प्रभूची इच्छा, ज्यावेळेस आम्ही पाहतो की प्रभूनं ज्यावेळेस त्याचं स्वर्गारोहण झालं त्यावेळेस जाताना दिलेली महानाज्ञा की पृथ्वीच्या शेवटापर्यंत सर्व राष्ट्रांमध्ये जाऊन माझ्याविषयी, माझं शुभवर्तमान जे आहे त्याविषयी घोषणा करा, असं प्रभूची आज्ञा त्या ठिकाणी झालेली आम्हाला पाहायला मिळते. प्रेषितांची कृत्य याचा पहिला अध्याय 8वं वचन त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांशी बोलत असताना तो असं म्हणतो, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. याचा अर्थ शुभवर्तमान शमरोनातून, यरुशलेमेतून बाहेर पडावं, ते यहुदिया, शमरोन या ठिकाणी जावं आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत जावं अशी परमेश्वराची इच्छा होती. आणि मग एक प्रकारे या छळाचा उपयोग परमेश्वरानं विश्वासणाऱ्यांना यरुशलेममधून बाहेर काढण्यासाठी केलेला. कारण छळ चालू झाला, स्टेफनाला मारण्यात आलं, त्या दिवशी छळ चालू झाला. जे विश्वासणारे होते, विशेष करून वडील वर्ग, प्रेषित त्याच ठिकाणी यरुशलेममध्ये राहिलेत, वडील वर्ग बाहेर पडला. आणि 4थं वचन सांगतं की तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चौकडे फिरले. म्हणजे जे लोक यरुशलेममधून बाहेर पडले विश्वासणारे, ते घाबरून त्या ठिकाणी घरामध्ये बसले नाहीत, तर त्या ठिकाणी ते शमरोनामध्ये आणि यहुदियामध्ये जाऊन प्रभूचं शुभवर्तमान सांगत असताना पाहायला मिळतात. जो 8वा अध्याय मी वाचला त्या ठिकाणी फिलिप नावाचा एक वडील शुभवर्तमान सांगत असताना आपल्याला पाहायला मिळतो. 2 लोकांना त्यानं त्या ठिकाणी शुभवर्तमान सांगितलेलं प्रामुख्यानं उल्लेख पाहायला मिळतो. जी वचनं आपण आज वाचली त्यामध्ये शिमोन जादूगार, जो एक जादू करणारा व्यक्ती त्या ठिकाणी होता,
ज्याचा संपूर्ण त्या शमरोन राष्ट्रावर प्रभाव होता, लोक ज्याला देवाची महाशक्ती म्हणून ओळखत होते, त्याला त्यानं शुभवर्तमान सांगितलं. त्यानं त्या ठिकाणी देवाची महत्कृत्य बघितली, चमत्कार बघितले आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तो प्रभूकडे आला. आणि मग तो फिलिपाबरोबर काम करत आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर पुढची वचनं 25 वचनापासूनची पुढची वचनं आहेत, तिथं हबशी शंड नावाच्या एका अधिकाऱ्याला सांगितलेलं शुभवर्तमान आम्हाला पाहायला मिळतं. आणि मग त्याचा प्रतिसाद त्या शुभवर्तमानाला काय आहे याविषयी पाहायला मिळतं. प्रियानो, मला तुम्हाला सांगू दे की ज्या वेळेस प्रभूचं शुभवर्तमान लोकांपर्यंत येतं त्यावेळेस लोकांच्या 2 प्रकारच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात. 2 प्रकारचे लोक ते शुभवर्तमान स्वीकारताना पाहायला मिळतात. इव्हन ज्यावेळेस आम्ही मंडळीचा विचार करतो, कोणत्याही मंडळीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचे 2 विश्वासणारे त्या ठिकाणी गट पाहायला मिळतात. एक गट असा आहे की त्यांचा विश्वास त्यांना तारणापर्यंत घेऊन जातो, आणि दुसरा गट असा आहे की त्यांचा विश्वास त्यांना तारणापर्यंत न नेता ते केवळ जगिक गोष्टीमध्ये अडकून बसतात. जे वचन आज आम्ही पाहणार आहोत त्याच्याविषयी पाहतो की ज्यावेळेस या लोकांनी शुभवर्तमान सांगितलं आणि मग प्रेषितांना समजलं की शमरोनामध्ये शुभवर्तमान सांगितलं जात आहे, लोक विश्वास ठेवत आहेत, त्यावेळेस मंडळीनं पेत्राला आणि योहानाला त्या ठिकाणी पाठवलं. आणि मग आतापर्यंत मंडळीचा केवळ बाप्तिस्मा झाला होता. या ठिकाणी वचन सांगते की पेत्र आणि योहान यांनी पवित्र आत्मा त्यांना मिळावा म्हणून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली. त्यांना पवित्र आत्मा मिळू लागला. आणि मग या शमरोनाला सुद्धा असं वाटलं की अरे बापरे, हे लोक जसं डोक्यावर हात ठेवतात आणि लोकांना पवित्र आत्मा प्राप्त होतो, आणि त्याला वाटू लागले की मला सुद्धा हे दान प्राप्त व्हावं. आणि म्हणून तो पेत्र आणि योहानाला काही पैसे देऊ करतो की तुमच्याजवळ जे दान आहे ते दान मला सुद्धा द्या. आणि मग पेत्रानं त्याला लावलेला दोष त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पेत्र 2 गोष्टी सांगतो. 21व्या वचनामध्ये पेत्र त्याला असं म्हणतो की या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीनं नीट नाही आहे. जरी तू शुभवर्तमान स्वीकारला असेल, जरी बाप्तिस्मा घेतला असेल, जरी तू सेवेत असशील, तरी सुद्धा देवाच्या कार्यामध्ये तुला वाटा नाही, कारण तुझं अंतःकरण देवाच्या दृष्टीनं नीट नाही आहे. आणि 23वं वचन त्या ठिकाणी पेत्र त्याला पुढे दोष लावताना असं म्हणतो की कारण तो अतिशय कटुतेत व अनितीच्या बंधनामध्ये आहेस असं मला त्या ठिकाणी दिसतं. खरं बघितलं, शिमोन जादूगाराविषयी 3 गोष्टी सांगितलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी असं म्हटलंय 13 वचन, स्वतः शिमोनानेही विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिप्पाच्या सहवासामध्ये राहिला. याचा अर्थ एखाद्या विश्वासणाऱ्याकडून ज्या गोष्टी आपण अपेक्षित करतो त्या 3 गोष्टी शिमोनामध्ये आहेत. शिमोनानं विश्वास ठेवलेला आहे, शिमोनानं आज्ञापालन केलं, याचा अर्थ त्यानं बाप्तिस्मा घेतला म्हणजे त्यानं प्रभूच्या आज्ञेचं पालन केलं. आणि तो फिलिपाबरोबर त्या ठिकाणी शमरोनामध्ये फिरत असलेला, फिलिपाच्या सहवासामध्ये राहिलेला, याचा अर्थ सहभागितेमध्ये असलेला सुद्धा तो दिसतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी असून, ज्याला आम्ही एखाद्या चांगल्या विश्वासणाऱ्याच्या ठाई असणाऱ्या गोष्टी म्हणतो, ह्या चांगल्या सगळ्या गोष्टी असून ज्यावेळेस परीक्षेचा प्रसंग येतो त्यावेळेस पेत्र त्याला दोष लावत असलेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि तो म्हणतो की तुझं अंतःकरण देवाच्या दृष्टीनं नीट नाही आहे. प्रियानो, आजची सुद्धा मंडळी बघितली आणि मंडळीचा इतिहास सुद्धा बघितला तर मंडळी अशाच पद्धतीच्या 2 लोकांनी भरलेली पाहायला मिळते. दिसताना विश्वासणारे सगळे चांगले दिसतात, एकसारखेच दिसतात, परंतु प्रभू येशू सांगतो की ज्यावेळेस कापणीची वेळ येईल त्यावेळेस जे पीक आहे ते वेगळं केलं जाईल. मत्तई शुभवर्तमान याचा 13वा अध्याय आणि 24 ते 30 वचनं जर आपण बघितली, फारशी डिटेलमध्ये न जाता 13वा अध्याय 24 ते 30 वचनं जर त्या ठिकाणी बघितली, प्रभू येशू ख्रिस्त 2 गटांविषयी त्या ठिकाणी बोलत असताना पाहायला मिळतो. 24व्या वचनापासून जर पुढे बघितलं तर आणि निधनाचा दृष्टांत म्हटला आहे. आणि असं म्हटलंय की त्याने त्याच्यापुढे दुसरा एक दाखला मांडला, कोणा एका मनुष्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले, त्याच्यासारखे स्वर्गाचे राज्य आहे. लोक झोपेत असताना त्याचा वैरी येऊन गव्हामध्ये निधन पेरून गेला, आणि जेव्हा पाला फुटला व दाणे आले तेव्हा निधनही दिसले. तेव्हा घरदाण्याच्या दासेने येऊन त्याला म्हटले, महाराज आपण आपल्या शेतामध्ये बी चांगले पेरले ना, मग त्यात निधन कुठून आले. आणि शेवटचा भाग असं त्या ठिकाणी सांगतो, 30वं वचन, प्रभू येशू म्हणतो, मालक म्हणतो, 29 आणि 30 वचन, तो म्हणाला नाही, तुम्ही निधन गोळा करताना त्याबरोबर कदाचित गहूही उपटाल, आणि म्हणून कापणीच्या वेळेपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्यांदा निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंड्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारामध्ये साठ.
आणि मग न्यायाच्या प्रसंगाविषयी प्रभू येशू ख्रिस्त बोलतो की त्यावेळेस न्याय ठरेल की कुठलं पीक आहे आणि कुठलं निधन आहे, आणि तोपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या असं प्रभू येशू ख्रिस्त सांगत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळतं. याचा अर्थ मंडळीमध्ये या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली वाढत राहतील. आम्हाला माहिती नाही की आमचा विश्वास कुठल्या पद्धतीचा आहे. प्रत्येकाला वाटत असते की माझा विश्वास अगदी योग्य आहे, परंतु पवित्र शास्त्राच्या वचनाच्या कसोटीवर ज्यावेळेस आम्ही विश्वास तपासतो त्यावेळेस आमच्या विश्वासामधला फरक आम्हाला दिसून येतो आणि मग समजतं की आमचा विश्वास त्याचा शेवट कुठं होणार आहे. त्याचा शेवट आमच्या प्रभूबरोबर जाण्यामध्ये होईल, त्याचा शेवट आमच्या अंतिम तारणापर्यंत होईल, का त्याचा शेवट आम्हाला जाण्यासाठी घेऊन जाण्यासाठी जसं निधन घेऊन जातात, न वाचवणारा विश्वास. आणि त्या पद्धतीनं आमचा विश्वास आहे का याचं विचार त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आम्ही ज्यावेळेस या ठिकाणी शिमोनाविषयी पाहतो, काही गोष्टी त्याच्यामध्ये पाहायला मिळतात की ज्यामुळं आपल्याला दिसून येते की त्याचा जो विश्वास होता तो त्याला तारणापर्यंत घेऊन गेला नाही, तर त्याचा विश्वास त्याला न वाचवणारा विश्वास असं त्या ठिकाणी ठरला. आणि आज ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये आहोत त्याच गोष्टींविषयी थोडक्यामध्ये विचार करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शिमोनाविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आम्हाला पाहायला मिळते की तो जादूगार होता, जादूगिरी करून शंभरूनी लोकांना थक्क करणारा, आणि मग आपण कोणीतरी मोठे आहोत असं तो दाखवत असे. आणि मग असं म्हटलेलं आहे 10वं वचन की लोक त्याच्याविषयी एवढे इम्प्रेस होते की लोक म्हणत असत की अरे देवाची ज्याला महाशक्ती म्हणतात, देवाचं सामर्थ्य ज्याला म्हणतो, तो पहा या शिमोनामध्ये देवाचं सामर्थ्य त्या ठिकाणी आहे. आणि मग आज सुद्धा अनेक लोक असे आपल्या आजूबाजूला असलेले पाहायला मिळतील की ज्यांच्याकडे पाहून लोक म्हणतात की अरे बघा देवाचं सामर्थ्य खऱ्या अर्थानं यांच्यामध्येच आहे. आणि मग लोक त्यांच्या मागे जात असताना, त्यांच्या विश्वासाला अनुसरत असताना लोक पाहायला मिळतात, परंतु ज्यांचा विश्वास स्वतःच तारण करण्यासाठी समर्थ नाही त्या लोकांचा विश्वास असला आंधळा विश्वास तुमचं आणि माझं तारण करू शकत नाही. आणि शिमोनाविषयी पाहतो की तो शम्रोन नगरामध्ये राहत होता. या शम्रोनचा इतिहास बघितला तर मूळचे जे यहुदी लोक, जे ठाम विश्वासणारे लोक होते, या शम्रोनी लोकांना कनिष्ठ मानत असत. आणि याचं कारण होतं की शम्रोनाची संस्कृती होती ती मिक्स संस्कृती बनलेली होती. ती यहुदी पण होते, परंतु परराष्ट्रीयांचा प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळं, परराष्ट्रीयांबरोबर राहिल्यामुळं परराष्ट्रातल्या कित्येक प्रथा, कित्येक विचार पद्धती शम्रोनी लोकांनी आत्मसात केलेल्या होत्या. आणि मग ज्या पद्धतीनं आम्ही म्हणतो की निम्म ख्रिश्चन आणि निम्म इतर, अशा पद्धतीची शम्रोनाची एक संस्कृती बनलेली होती. आणि मग या संस्कृतीमध्ये चेटूक असेल, जादूटोणा असेल, आणि मग त्या ठिकाणी मंत्रतंत्र असतील, गूढ विद्या असतील, या सगळ्या गोष्टी कॉमन होत्या. जर पहिले राजाचा 17वा अध्याय बघितला त्यामध्ये हा सगळा इतिहास दिलेला. आणि शिमोनाला ज्यावेळेस जादूगर म्हटलं जातं त्यावेळेस त्याच्या जादूचा अर्थ केवळ करमणूक करणारी जादू असा नव्हता, तर ज्याला आम्ही जादूगार म्हणतो नाही का, बंगाली जादूगार वगैरे खूप प्रसिद्ध आहेत की जे गूढ विद्या करतात, जे मंत्रतंत्र त्या ठिकाणी करतात, आत्म्याशी संपर्क करतात, अशा पद्धतीच्या जादू करणाऱ्या लोकांचा प्रभाव तिथं होता. आणि अशांमध्ये शिमोन एका वेगळ्या पदावर पोचलेला, एका वेगळ्या लोकप्रियतेमध्ये पोचलेला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि मला असं वाटतं की शिमोनानं हा विश्वास स्वीकारण्याचं कारण, फिलिपाकडे येण्याचं कारण पण हेच होतं की फिलिप त्या ठिकाणी त्यांच्यापेक्षा मोठे चमत्कार करत होता. आणि मग या शिमोनाविषयीचे 4 गोष्टी आम्ही पाहतो की का शिमोनाचा विश्वास त्याला तारणापर्यंत घेऊन गेला नाही. पहिली गोष्ट मला त्या ठिकाणी पाहायला मिळते, मला तुम्हाला सांगू द्या की शिमोनाची स्वतःविषयीची असलेली चुकीची कल्पना, ज्यावेळेस तो देवाजवळ येतो त्यावेळेस तो स्वतःचे एक वेगळं महत्त्वाकांक्षा घेऊन देवाजवळ आलेला आहे. प्रभूजवळ येण्याचा त्याचा हेतूच त्या ठिकाणी शुद्ध नाही आहे. वचन सांगते की शिमोनाच्या स्वतःविषयी भ्रामक कल्पना होत्या. वचन सांगतं, पहिलंच वचन, की आपण कोणीतरी मोठा आहोत हे दाखवण्यामध्ये त्याला अधिक इंटरेस्ट त्या ठिकाणी होता. आणि नंतर सुद्धा ज्यावेळेस तो देवाच्या कामामध्ये आला त्यावेळेस सुद्धा त्याचा इंटरेस्ट हाच आहे की मला अधिक आणखी कसं मोठं दाखवता येईल, अधिक सामर्थ्य मला कशा पद्धतीनं प्राप्त होईल की मग सगळे लोक म्हणतील की पहा हा शिमोन तर या सगळ्या लोकांपेक्षा मोठा जादूगार आहे. आणि म्हणून तर तो विकत मागायला जातो नाही का, की त्याला असं वाटतं की बाकीचे तंत्रमंत्र विद्या जशा विकत मिळतील तसं आपण त्या ठिकाणी घेत राहू. याचा इब्री ज्यावेळेस आम्ही शब्दांचा अभ्यास करतो त्यावेळेस त्याचं असं सांगितलंय की तो सदोदित आपल्याला कोणीतरी मोठं असल्याचं भासवत होते. वचन 90 जर आपण त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी तेच सांगितलं जातं. आणि मग असं म्हटलंय की तो वारंवार दावा करत होता
की आम्ही कोणतरी मोठा आहे आणि मग त्याची सवय होती, कोणीतरी आपण विशेष व्यक्ती, एक महान कोणतरी आहे असं दाखवण्यामध्ये त्याचा इंटरेस्ट होता. आणि 11वं वचन सुद्धा आम्हाला सांगते की त्याने त्यांना बऱ्याच दिवसापासून आपल्या जादूगारीने थक्क केलेले होते. लोकांना अचंबित करणं, थक्क करणं, लोकांच्या तोंडामध्ये सारखं माझंच नाव असावं, लोकांनी सदोदित माझीच वाहवा करावी, लोकांनी सदोदित मलाच मोठेपणा द्यावा आणि माझ्यापेक्षा इतर कोणालाही मोठेपण मिळू नये, या दृष्टीनं शिमोन सदोदित प्रयत्न करत असलेला आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग मंडळीमध्ये येताना सुद्धा त्याचा हेतू अशाच पद्धतीचा असलेला पाहायला मिळतो. त्याला एक सवय पडलेली आहे की लोकांनी सदोदित माझ्याविषयी विचार करावा, लोकांनी सदोदित माझ्याविषयी त्या ठिकाणी चर्चा करावी. आणि मग अशा पद्धतीनं शिमोन देवाचं गौरव जे आहे ते स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न करत आहे. एका विश्वासणाऱ्यानं विश्वास ठेवल्यानंतर जे गौरव देवाला द्यायला पाहिजे ते गौरव देवाला देण्याकडे शिमोनाचं लक्ष नाही आहे, तर देवापासून बाजूला असू दे किंवा मंडळीमध्ये असू दे, सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेऊन सगळं गौरव स्वतःकडे स्वतःचं करण्याचा, एक ब्रँड स्वतःचा करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आज सुद्धा अनेक सेवेकरांविषयी आम्ही पाहतो, अनेक लोकांविषयी आम्हाला पाहायला मिळतं की जरी आम्ही देवाच्या सेवेमध्ये आहेत असं लोक दाखवतात, परंतु एक स्वतःचा ब्रँड निर्माण करण्याचा, एक स्वतःची मिनिस्ट्री म्हणून एक स्वतःच्या सेवेचा ब्रँड निर्माण करण्याचा, ज्याद्वारे देवाला गौरव प्राप्त होत नाही तर स्वतःला गौरव मिळवण्याचा लोक प्रयत्न करतात. अशा पद्धतीचं शिमोन होतं. त्याची सेवा देवाला केंद्रित ठेवून नाही, तर त्याची सेवा जे काही तो करत होता तो स्वतःला केंद्रित करून घेत होता. आणि एक अहंकारानं भरलेलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी शिमोनाच्या ठाई पाहायला मिळतं, जो देवापेक्षा स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही पापाचा उगम बघतो, पापाचा उगम अशाच पद्धतीनं झालेला पाहायला मिळतो. यशा संदेशाचं पुस्तक आम्ही 14वा अध्याय पाहतो. सैतान त्या ठिकाणी म्हणतो की मी स्वतःला देवापेक्षा उंच करेन, आणि म्हणून तर त्याला स्वर्गातून खाली टाकण्यात आलं. हा अहंकारच आहे की जो नेहमी देवाच्या सानिध्यामधून आम्हाला बाहेर काढतो. ज्यावेळेस आदामाने हवाईला सापानं फसवलं, त्या ठिकाणी तो म्हणतो की तुम्ही जर हे फळ खाल तर तुम्ही त्या ठिकाणी देवासारखे व्हाल. लोकांना देवापेक्षा स्वतःला मोठं करण्यामध्ये, देवापेक्षा स्वतःला गौरव देण्यामध्ये त्या ठिकाणी असलेला इंटरेस्ट पाहायला मिळतो. आणि यामुळे जगामध्ये पाप आलं आणि आदाम आणि हवा देवाच्या सानिध्यातून बाहेर पडले. लोकांची पहिल्यापासून राहिलेली वृत्ती पाहायला मिळते. लोकांनी ज्यावेळेस बाबेलचा टॉवर बांधण्याचा निश्चय केला त्यावेळेस सुद्धा ते हेच म्हणतात की हे मोठं काम आम्ही करू यासाठी नाही की देवाला गौरव प्राप्त होईल, तर यासाठी की आपण आपले नाव त्या ठिकाणी मोठे करू. आणि मनुष्याचा इंटरेस्ट नेहमी यामध्येच राहिलेला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि हे प्रभूच्या शिकवणीपेक्षा पूर्णपणे वेगळं असलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रभूची शिकवण त्या ठिकाणी आम्हाला नम्र होण्यासाठी सांगते की नम्र व्हा म्हणजे तुम्हाला उंच केलं जाईल, परंतु जग आम्हाला नेहमी सांगत असते की नाही, तुम्ही स्वतःलाच उंच केलं पाहिजे, दुसरं कोण त्या ठिकाणी तुम्हाला उंच करण्यासाठी येणार नाही. प्रभू त्या ठिकाणी म्हणतो की तुम्हामध्ये जो मोठा होऊ पाहतो त्यानं सेवक व्हावं, परंतु मनुष्याची वृत्ती अशी आहे की मनुष्याला सेवा करण्यामध्ये नाही तर अधिकार पद भूषवण्यामध्ये त्या ठिकाणी अधिक इंटरेस्ट असलेला, लोकांचं लक्ष वेधून घेण्यामध्ये इंटरेस्ट असलेला पाहायला मिळतो. आणि मग असे लोक ते आहेत की जे निधनासारखे आहेत. ते धार्मिकता पांघरतात, धार्मिकतेचं आवरण घेतात, प्रार्थना करण्याचं आवरण घेतात, उपवास करण्याचं आवरण घेतात, देवाची सेवा करण्याचं आवरण घेतात. परंतु पेत्र त्या ठिकाणी शिमोनाच्या या सगळ्या गोष्टी बघून त्याला म्हणतो की तुझं अंतःकरण जे आहे ते देवाच्या दृष्टीनं नीट नाही आहे. तू दाखवतोस की मी देवाच्या सानिध्यामध्ये आहे, परंतु पेत्र त्या ठिकाणी म्हणतो की तू अजून सुद्धा अतिशय कटुतेत आणि अनितीच्या बंधनामध्ये आहेस. प्रियानो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या सेवेमध्ये कोणत्याही माध्यमातून असू, सेवेमध्ये असू दे किंवा मंडळीमध्ये असू दे, जर आम्ही देवाकडे यासाठी आलेलो आहोत की परमेश्वराच्या द्वारे आमचं तारण घडावं आणि आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं, तर पहिल्यांदा आम्ही या गोष्टीकडे लक्ष लावण्याची गरज आहे की माझ्या स्वतःविषयीच्या कल्पना काय आहेत, माझ्या स्वतःविषयीचे हेतू काय आहेत. मी देवाचं स्तवन करण्यासाठी, देवाला उंच करण्यासाठी या मंडळीमध्ये की मी स्वतःला उंच करण्यासाठी, स्वतःला गौरव मिळवून देण्यासाठी या मंडळीमध्ये आहेत. जर आज आमचं अंतःकरण जर नीट नसेल तर आम्ही केवळ मंडळीमध्ये असणं पुरेसं नाही, आम्ही केवळ विश्वास ठेवणं पुरेसं नाही, आम्ही केवळ बाप्तिस्मा घेणं पुरेसं नाही, आम्ही केवळ त्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये असणं पुरेसं नाही. शिमोनाच्या ठाई सगळं हे होतं, परंतु पेत्र त्याला म्हणतो की तुला देवाच्या राज्यामध्ये, देवाच्या सेवेमध्ये वाटा नाही आहे, कारण तुझं अंतःकरण देवाच्या दृष्टीनं
नीट नाही आहे. तो देवाला गौरव देण्यापेक्षा स्वतःला गौरव देण्याचा प्रयत्न करत आहे. दुसऱ्या त्या ठिकाणी एक शिमोनाविषयी आम्हाला पाहायला मिळते की त्याची तारणाविषयी किंवा विश्वासाविषयी असलेली चुकीची कल्पना त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. केवळ स्वतःविषयी नाही तर विश्वासाविषयी सुद्धा त्याचा विश्वासच मुळात चुकीचा आणि तारणाविषयी त्याची कल्पना चुकीचा असलेलं पाहायला मिळतं. आणि म्हणून प्रेषितांची कृती 8 अध्याय 13 वचन आमच्या मनामध्ये एक संभ्रम तयार करतं की जर त्यानं विश्वास ठेवलेला होता, जर बाप्तिस्मा घेतलेला आहे, जर फिलिपाच्या सानिध्यात आहे आणि तरीसुद्धा त्याला तारण प्राप्त त्या ठिकाणी का होत नाही. आणि याचं कारण आम्हाला पाहायला मिळते की त्याचा विश्वासच चुकीचा आहे. विश्वासाचे 3 स्तर त्या ठिकाणी सांगितले जातात. जो मूळ शब्द ग्रीक शब्द वापरलेला आहे एपिस्टेसियन म्हणून शब्द आहे. 3 स्तर त्या ठिकाणी सांगितले जातात. एक म्हणजे आम्ही बातमी ऐकतो, जे शुभवर्तमान आहे ते आम्ही ऐकतो, ती पहिली पायरी झाली. दुसरी पायरी आहे की आम्ही मग त्या शुभवर्तमानावर शुभवर्तमान जे आम्ही ऐकतो त्याला आम्ही बौद्धिक एक संमती देतो की आमच्या बुद्धीला ते पटतं की बाबा हे जे सांगत आहेत ते बरोबर आहे. आणि तिसरा त्या ठिकाणी महत्त्वाचा स्तर सांगितलं की आम्ही त्याच्या अंतःकरणामध्ये स्वीकार करतो. याचा अर्थ की आम्ही आमच्या जीवनाचं समर्पण त्या गोष्टीसाठी करतो, आमच्या जीवनाचा हेतू त्या गोष्टीला बनवून टाकतो. परंतु बऱ्याचशा विश्वासणाऱ्यांविषयी आम्ही पाहतो आणि आम्ही स्वतःसुद्धा त्यामध्ये केव्हा फसतो आम्हाला समजत नाही. आमचा विश्वास फक्त बौद्धिक पातळीपुरता मर्यादित राहिलेला आहे. जे ऐकतो ते आमच्या बुद्धीला पडतं, बुद्धी संमती पण देते. काही काळ मग आम्ही भावनिकसुद्धा होतो, मग काही काळ आम्ही त्याला वाहूनसुद्धा घेतो. परंतु जे अंतःकरणाचं समर्पण आहे त्या अंतःकरणाचं समर्पण त्या ठिकाणी होत नाही आहे. आणि अंतःकरणाचं समर्पण त्या ठिकाणी होत नाही कारण आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला खऱ्या अर्थानं आम्ही आमचा तारणावर म्हणून अजून स्वीकारलेला नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा अशा लोकांपासून दूर राहिलेला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. योहानकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय जर त्या ठिकाणी आपण बघितला, 3रा अध्याय आणि काही लोकांविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. 23 ते 25 वचनं जर आम्ही बघितली, 3रा अध्याय 23 ते 25 वचनं. आणि मग अशा लोकांना सांगितलेलं आहे, योहानी शलिमा जवळचे एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता कारण तेथे पाणी. दुसरा अध्याय 23 ते 25 वचनं. वलांडणाच्या सणात यरुशलेम येथे असताना जी चिन्ह तो करीत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरोसा नव्हता. हे विश्वास ठेवणारे लोक आहेत, परंतु त्यांच्याविषयी असं म्हटलंय की त्यांनी विश्वास जरी ठेवला तरी येशूला त्यांच्यावर भरोसा नाही आहे आणि म्हणून येशू त्यांच्यावर स्वतःला सोपवत नाही कारण येशूला त्यांच्या हृदयाची माहिती आहे. आणि मग ह्या ठिकाणी शिमोनाचा जो विश्वास आहे तो अशाच विश्वासणाऱ्यांसारखा असलेला पाहायला मिळतं. कारण आम्हाला वचन त्या ठिकाणी सांगतं की ज्यावेळेस शिमोनानं विश्वास धरला, 13 वचन, स्वतः शिमोनाने विश्वास धरला व बाप्तिस्मा घेऊन तो फिलिपाच्या सहवासात राहिला होता आणि घडत असलेली चिन्हे व महापराक्रमाची कृत्ये पाहून असं म्हटलंय की तो थक्क झाला. जे अभिषेषंडाला शुभवर्तमान सांगितलेलं आणि जे शिमोनाला सांगितलंय त्याचं वाचन केलं तरी या गोष्टी ठळकपणे समजून येतील. कारण अभिषेषंडाला शुभवर्तमान सांगताना त्या ठिकाणी काय शुभवर्तमान सांगितलं, कोणतं वचन सांगितलं, त्याला अभिषेषंडानं कसा प्रतिसाद दिला, हे सगळं सांगितलेलं आहे. परंतु शिमोनाचं वृत्तांत सांगताना फक्त सुवार्ता ऐकली आणि याच्यापेक्षा त्यानं महान कृत्य चमत्कार पाहिले आणि ते पाहून तो थक्क झाला असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. मला तुम्हाला सांगू द्या प्रियानो, शिमोनाचा मुळात देवाकडे येण्याचा हेतूच चुकीचा आहे. तो यासाठी आला की शिमोन, पेत्र आणि योहान ज्यावेळेस त्या ठिकाणी फिलिपानी चमत्कार करत होतं त्यावेळेस त्याला असं वाटलं की अरे बापरे, हे कोण माझ्यापेक्षा मोठे जादूगार आले का काय. आणि त्याच्या दृष्टीनं सुवार्तेपेक्षा ती चमत्कार जे घडत होते त्याला अधिक महत्त्वाचं होतं. आणि म्हणून त्याला कदाचित मनामध्ये असं वाटलं की हे जर माझ्यापेक्षा एवढी मोठी महत्त्वकृत्य करतात तर कदाचित काही काळानंतर शमरोनामध्ये असणारी माझी लोकप्रियता कमी होईल, लोक जे मला देवाची महाशक्ती म्हणतात ते कमी होईल. आणि त्यामुळे हे लोक जे चमत्कार करत आहेत ते कशामुळे करतात त्याचं स्तोत्र शोधावं, ते शिकून घ्यावं आणि मग ते चमत्कार करण्याची शक्ती आपल्याकडं पण असावी, हा त्याचा हेतू वचनांमध्ये असलेला पाहायला मिळतो. आणि म्हणून तो पेत्राकडे ते विकत मागत आहे. त्याला देवाच्या गोष्टींमध्ये रस नाही. देवाच्या गोष्टी जो दररोज आणि दररोज तो ऐकत आहे त्यामध्ये त्याला रस नाही आहे. तो ख्रिस्ताच्या प्रेमानं भारावून, ख्रिस्ताच्या बलिदानानं भारावून जाऊन ख्रिस्ताद्वारेच माझं तारण होईल म्हणून तारण स्वीकारण्यासाठी देवाच्या सानिध्यामध्ये आलेला नाही आहे.
त्याचा बाप्तिस्मा घेण्याचा, प्रभूला तारणारा म्हणून स्वीकारण्याचा हेतूच मुळात तो नाही आहे. त्याचं तारणाकडे असलेलं पूर्णपणे दुर्लक्ष पाहायला मिळतं. त्याचा जो विश्वास जो आहे तो केवळ चिन्ह आणि चमत्कारांवर असलेला पाहायला मिळतो. आणि मला तुम्हाला सांगू द्या, असे लोक देवाच्या विश्वासामध्ये फार काळ टिकत नाहीत. मी सेवा करत असताना, मंडळांना भेटी देत असताना असंख्य लोक बघितलेत. माझ्या मंडळीमध्ये असंख्य लोक बघितलेले आहेत जे कुठेतरी मिटिंगला जातात, चिन्ह चमत्कार बघतात आणि त्यांना वाटतं की या मंडळीमध्ये जावं आणि त्या ठिकाणी सुद्धा चिन्ह आणि चमत्कार शोधावा. आणि मग तुम्ही त्यांना कितीही चांगल्या पद्धतीचं वचन देण्याचा प्रयत्न करा, त्या वचनांमध्ये त्यांना इंटरेस्ट नाही. माझा रोग कशा पद्धतीनं बरा होईल, मला पैसा कशा पद्धतीनं चांगला मिळेल, मला नोकरी कुठं चांगली मिळेल, माझ्या घरचं कशानं कल्याण होईल, आणि दररोज तुम्हाला लोक याच विनंत्या करताना पाहायला मिळते. आणि मग या विनंत्यांची पूर्तता नाही झाली, त्या चमत्कारांचा अनुभव नाही आला की लोक मग त्या ठिकाणी प्रभूपासून मागे सरकलेले पाहायला मिळतात. आणि मग काही सेवक सुद्धा त्यांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी शुभवर्तमानाला स्थान नाही, त्यांच्या सेवेमध्ये संदेशाला स्थान नाही. त्यांची सेवा फक्त चिन्ह आणि चमत्कारानं भरलेली पाहायला मिळते. आणि लोक अशा लोकांच्या मागं जाऊन स्वतःचा घात करून घेत असलेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना स्वतःच्या तारणाविषयी चिंता नाही, सेवा करणाऱ्यांना पण स्वतःच्या तारणाविषयी चिंता नाही, आणि त्या ठिकाणी त्यांची सेवेच्या द्वारे प्रभूमध्ये आलेल्या लोकांना सुद्धा तारणाविषयीची चिंता नाही. त्या ठिकाणी त्यांना एकच पाहिजे की माझ्या जीवनात चिन्ह आणि चमत्कार घडले पाहिजेत. जे सेवक आहेत शिमोनासारखे, त्यांना सुद्धा हेच पाहिजे की माझ्याद्वारे चिन्ह आणि चमत्कार घडले पाहिजेत. ते नसेल तर मग काय उपयोग? कारण त्यांना लोकांना थक्क करण्यामध्ये, लोकांना अचंबित करण्यामध्ये, देवाला संतुष्ट करण्यापेक्षा लोकांना आश्चर्यचकित करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. आणि म्हणून अशा सेवकांना आणि अशा विश्वासांना पेत्र त्या ठिकाणी म्हणतो की तुमचं अंतःकरणच देवाच्या दृष्टीनं नीट नाही आहे आणि त्यामुळे तुम्हाला या देवाच्या सेवेमध्ये वाटा नाही आहे. एवढंच बोलून पेत्र थांबत नाही, तर तो म्हणतो की तुम्ही अनितीच्या आणि कुटिलतेच्या बंधनामध्ये अडकलेला आहात. प्रियनो, मला तुम्हाला सांगू द्या की प्रभूजवळ येण्याचा एकच मार्ग आहे की आम्ही त्याचा तारणारा म्हणून स्वीकार करणं, आम्ही त्याला शरण जाणं, समर्पित होणं, कुठल्याही इतर गोष्टींची अपेक्षा न करता. केवळ हीच गोष्ट आम्हाला सार्वकालिक जीवनापर्यंत नेऊ पाहते. ही गोष्ट सोडून जर आम्ही इतर गोष्टींच्या आकर्षणानं जर प्रभूकडे आलेलो असू आणि केवळ त्याच गोष्टी आमच्या जीवनामध्ये महत्त्वाच्या असतील, तर मला तुम्हाला सांगू द्या, शिमोनाची बरोबर सारखीच आमची निराशा झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस न्यायाचा प्रसंग येईल त्यावेळेस असंच म्हटलं जाईल की तुझं मुळात अंतःकरणच देवाच्या दृष्टीनं नीट नाही आहे. तुला वाटतं तुझं तारण झालं, तुला वाटतं तुझी मुक्तता झाली, पण तो अंतःकरणापासून तो अजूनसुद्धा अनितीच्या आणि कुटिलतेच्या बंधनाविषयी त्या ठिकाणी बंधनामध्ये तू त्या ठिकाणी आहेस. आणि शिमोनाला ही गोष्ट तारणापासून दूर घेऊन गेली. तिसरी गोष्ट पाहतो की शिमोनाची या ठिकाणी असलेली पवित्र आत्म्याविषयीची कल्पना सुद्धा चुकीची आहे. या ठिकाणी तो पवित्र आत्म्याला एक देव म्हणून ओळखत नाही. पवित्र आत्म्याविषयी पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की तो त्रैक्यापैकी एक आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे एकच आहेत. याचा अर्थ पवित्र आत्मा ही काही कुठली काळी जादू नाही आहे. पवित्र आत्मा ही कुठली शक्ती नाही की त्या शक्तीला तुम्ही स्वतःच्या नियंत्रणात कराल आणि मग स्वतःच्या बुद्धीला वाटेल त्या पद्धतीनं, तुम्ही स्वतःच्या मनाला वाटेल त्या पद्धतीनं त्या शक्तीचा उपयोग करून घ्याल. शिमोनाची कल्पना अशीच होती, कारण अशा कित्येक शक्तीला त्यानं स्वतःजवळ कैद करून ठेवलेलं होतं. जादू टोण्याच्या सहाय्यानं, मंत्रतंत्राच्या सहाय्यानं, चेटकाच्या सहाय्यानं, गूढविद्यांच्या सहाय्यानं. आणि मग ते सगळं सोडून पवित्र आत्म्याकडे येताना त्याला असंच वाटत होतं की ही सुद्धा मोठी शक्ती आहे, ही शक्ती जर माझ्या ताब्यामध्ये आली. आणि म्हणून तो म्हणतो पेत्राला आणि योहानाला की मला विकत द्या, काय तुम्हाला किती पैसे घ्या आणि जे हे तुमच्याजवळ गूढ विद्या आहे ती तुम्ही मला द्या. आणि लोकांना वाटतं की ही शक्ती जर माझ्याजवळ आली तर किती चांगलं होईल, मग मी म्हणेल त्या गोष्टी घडतील. आणि मी कोणाला जर म्हणेल तो आजारातनं बरा हो, तो आजार बरा होऊन जाईल. आणि मला वाटतं की मी कोणाविषयी जर भविष्यवाणी करेल, मी कोणाला जर सांगेल की तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि माझ्या हातामध्ये ही जादू आहे पवित्र आत्मा नावाची, ती काम करेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल. लोक देवाला स्वतःच्या कैदेमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. पवित्र आत्मा ही कुठली काळी जादू नाही, पवित्र आत्मा ही कुठली साधी शक्ती नाही, तर पवित्र आत्म्याला देव म्हटलेला. तुम्हाला आणि मला शिकवण्यासाठी, तुम्हाला आणि मला मार्गदर्शन करण्यासाठी, तुमच्या आणि माझ्यासाठी देवाजवळ मध्यस्थी करण्यासाठी, तुमची आणि माझी काळजी घेण्यासाठी पवित्र आत्म्याला या पृथ्वी तलावर पाठवण्यात आलं. तुमचा आणि माझा कैवारी म्हणून त्या ठिकाणी पवित्र आत्म्याला पाठवण्यात आलेलं आहे.
आणि म्हणून आम्ही स्वतः पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये राहावं अशी प्रभूची इच्छा आहे. प्रेषितांचे कृत्य 6 अध्याय सांगतं, वडील ज्यावेळेस निवडण्यात आले 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर तो प्रतिष्ठित असावा, पवित्र आत्म्याच्या सहाय्यानं चालणारा असावा, ही सगळ्यात महत्त्वाची अट त्या ठिकाणी सांगितली आहे. याचा अर्थ की तो पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये असावा. त्यानं जे काही निर्णय घ्यावे ते पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली घ्यावे. त्यानं जी कुठली कृती करावी ती पवित्र आत्म्याला संतुष्ट करणारी असावी. परंतु लोक आज पवित्र आत्म्याला संतुष्ट करण्याऐवजी पवित्र आत्म्याला स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, स्वतःच्या नियंत्रणामध्ये त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून त्यांना वाटतं बऱ्याच लोकांना की मी मोठं दान दिलं तर मोठे आशीर्वाद मिळतील, मोठा नवस बोललं मोठं काहीतरी मिळेल. देवाच्या गोष्टीपेक्षा या जगिक गोष्टींकडे सगळ्या इतर शक्ती आहेत त्याप्रमाणे पवित्र आत्म्याला गृहीत धरण्याचा लोक त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. आणि म्हणून पेत्र त्या ठिकाणी म्हणतो की तुमचं अंतःकरणच मुळात देवाच्या दृष्टीनं नीट नाही. देवाला शरण जाण्याच्या ऐवजी आम्ही देवाला स्वतःच्या गुलामीमध्ये ठेवून आम्ही सांगल तसं देवानं वागावी अशी अपेक्षा त्या ठिकाणी दिसली जाते. आणि हे खूप मोठं पाप आहे. त्या पापापासूनच पुढे सिमोनी नावाचं पाप एक मंडळांमध्ये गृहीत धरलं जावं लागलं. प्रामुख्यानं मध्ययुगीन काळामध्ये जे रोमन कॅथलिक मंडळ्या होत्या त्या ठिकाणी प्रथा पडलेली होती. मंडळीमध्ये जर एखादं मोठं पद पाहिजे तर पैसा द्यायचा आणि मग पाळकीय पद मिळवायचं, मग वडीलकी मिळवायची, ही प्रथा पडलेली होती. आणि नंतर ज्यावेळेस मंडळीला यातून गांभीर्य समजलं त्यावेळेस ते पाप मंडळीतून काढून टाकण्यात आलं. परंतु त्या पापाला असंच म्हटलं जातं की सिमोनी. लोकांना वाटतं की मी काहीतरी द्यावं आणि मंडळीनं आणि देवानं त्या बदल्यामध्ये मला मोठं काहीतरी द्यावं. आज सुद्धा या पापामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी फसलेले पाहायला मिळतात, जे स्वतःला देवासाठी नाही तर देवाला स्वतःसाठी वापरण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा लोकांचा विश्वास केव्हाही तारणापर्यंत जाऊ शकत नाही. पवित्र आत्म्याविषयी ठामपणे समजून घ्या की तो देव आहे, आम्ही त्याच्या नियंत्रणात राहावं ही त्याची इच्छा आहे. जर आम्ही त्याला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही सांगल त्या पद्धतीनं त्यांना वागावं अशी अपेक्षा करतो तर तुमचा आणि माझा अपेक्षा भंग झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. तुमचं आणि माझं तारण अशा विश्वासानं होऊ शकत नाही. आणि 4थी गोष्ट शिमोनाविषयी सांगितलेलं आहे, मुळात त्याची पापाविषयी कल्पनाच चुकीची होती. पापाविषयी कल्पना चुकीची. शिमोन त्याला पेत्र त्या ठिकाणी त्याला दोष लावतो आणि मग तो त्या ठिकाणी म्हणतो 21 वचन की या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीनं नीट नाही आहे. पुढे तो म्हणतो की तो अजूनही नीतीच्या आणि कुटिलतेच्या बंधनामध्ये आहेस असं मला दिसतं. पेत्र सांगत आहे त्या ठिकाणी पवित्र आत्म्यानं भरलेला. आणि समजा आम्ही या ठिकाणी आहोत आणि मला जर कोणतरी म्हणेल की तुला तर देवाच्या सेवेमध्ये वाटाच नाहीये आणि मी काउन्सिल सारख्या लेवलवर सेवा करतो त्या ठिकाणी आणि मला त्यातून काहीतरी मिळेल, मी माझी सेवा मोठी होईल म्हणून मी त्या ठिकाणी आलेलो आहे, आणि मला कोणतरी म्हणेल की तू अजून अनितीच्या आणि कुटिलतेच्या बंधनामध्ये आहेस, माझा प्रतिसाद त्या ठिकाणी काय असावा तर माझा प्रतिसाद पश्चाताप असावा ही त्या ठिकाणी देवाच्या वचनाची इच्छा असलेली पाहायला मिळते. आणि 22व्या वचनामध्ये त्या ठिकाणी पेत्र त्याला म्हणतो की तू या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतःकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल. पेत्र त्याला दाखवून देत आहे की ज्या मार्गाने तू चाललेला आहेस तो चुकीचा आहे. तुझा हेतू देवाजवळ येण्याचा योग्य नाही आहे, तुझा विश्वास देवाजवळ येण्याचा योग्य नाही आहे. पवित्र आत्म्याविषयी देवाविषयी तुझ्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत विचार आहेत ते सगळे चुकीचं आहेत. आणि म्हणून जर तुला खऱ्या अर्थानं तारण प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुझ्या या सगळ्या गोष्टींविषयी पश्चाताप कर, कदाचित देव तुला क्षमा करेल. आणि देवानं क्षमा केली तर मग तुला कदाचित देवाच्या राज्यामध्ये वाटा मिळेल, तर कदाचित तुला तारण मिळेल. आणि देवानं एवढं स्पष्टपणे आम्हाला आमचं पाप दाखवून सुद्धा जर आम्ही आमच्या पापाविषयी पश्चाताप करत नाही, देवानं अतिशय स्पष्टपणे जर आमचं अंतःकरण आमच्या समोर उघडून सुद्धा जर आम्ही देवाच्या शब्दाला त्या ठिकाणी सन्मान न करता अजून जर आमचा हट्ट त्या ठिकाणी पकडून राहतो, तर मला तुम्हाला सांगू दे की तुम्हाला आणि मला देवाच्या राज्यामध्ये आणि त्याच्या तारणामध्ये केव्हाही वाटा नाही आहे. शिमोनाला एवढं सांगितल्यानंतर सुद्धा शिमोन त्या ठिकाणी देवाजवळ असं म्हणत नाही की देवा मला क्षमा कर, की माझा तुझ्याजवळ येण्याचा हेतू चुकला, मी पश्चाताप करतो, माझ्या पापांची क्षमा कर, माझे विचार वाईट आहेत, माझे हेतू वाईट आहेत, मी चुकीच्या मार्गानं तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न करतो, मी चुकीच्या मार्गानं तुझ्यापाशी वर्तणूक करतो. आणि असं काही न बोलता शिमोन त्या ठिकाणी म्हणतो 24वं वचन, आणि शिमोनाने म्हटले तुम्ही सांगितलेल्या गोष्टींपैकी काही माझ्यावर येऊ नये म्हणून माझ्यासाठी तुम्ही प्रभूजवळ विनंती करा.
याचा अर्थ शिमोनाला त्या पापापासून मुक्तता नको आहे, परंतु पापामुळे देवाचा जो क्रोध त्याच्यावर येणार त्यापासून फक्त त्याला मुक्तता पाहिजे. आणि तुमचं आणि माझं मानवी जीवन हे असंच आहे. खऱ्या अर्थानं आम्हाला पापापासून मुक्तता नकोच आहे, आणि म्हणून आम्ही दररोज देवाच्या सानिध्यामध्ये असताना 30 पाप पुन्हा आणि पुन्हा करत राहतो. आणि ज्यावेळेस देवाच्या क्रोधाविषयी कोणतरी आम्हाला सांगतं, आम्ही प्रार्थना कर, आम्ही म्हणतो की कृपा करून माझ्याजवळ प्रार्थना करा की देवाचा क्रोध माझ्यावर आणि माझ्या घराण्यावर येऊ नये. आणि फक्त आम्ही देवाच्या क्रोधाला घाबरून या ठिकाणी बसलेलो आहोत. खऱ्या अर्थानं तारण मिळवावं, खऱ्या अर्थानं देवाचं नीतिमत्व मिळवावं, खऱ्या अर्थानं देवाचं राज्य मिळवावं, या हेतून आलेले लोक खूप कमी आहेत. आणि मंडळांमध्ये निधन वाढत असलेलं पाहायला मिळतं. आम्हाला पापाची शिक्षा माफ झाली ना, बास आहे, मग आमच्या जीवनामध्ये पाप ते तशाच पद्धतीनं कंटिन्यूस राहू दे. आणि अनेक लोकांना पापापासून मुक्तता नको, तर पापाचं वेतन जे मरण म्हटलेलं आहे केवळ त्याच्यापासून मुक्तता पाहिजे. आणि शिमोनाची वृत्ती अशीच असलेली पाहायला मिळते. शिमोन आपल्या पापाविषयी पश्चाताप करत नाही. शिमोन परमेश्वराजवळ शरणागती पत्करत नाही. शिमोनाची इच्छाच नाही की त्या अनितीच्या आणि कुटिलतेच्या बंधनातून बाहेर यावं. शिमोनाची इच्छाच नाही की देवाजवळ जे आपलं अंतःकरण नीट नाही ते नीट करावं आणि योग्य पद्धतीनं परमेश्वराला शरण जावं. शिमोनाची एवढीच इच्छा आहे की फक्त मला शिक्षा व्हायला नको आणि माझ्यावर क्रोध यायला नको, तेवढ्यासाठी माझ्यासाठी प्रार्थना करा, आणि मग बस झालं. आणि मग यानंतर वचन त्या ठिकाणी सांगते की पेत्र आणि योहान त्याच्या पुन्हा नादाला लागले नाहीत. त्या ठिकाणी शमरोनामध्ये वचन गाजवल्यानंतर ते यरुशलेममध्ये परत गेले. आणि शिमोन आपल्या वाटेनं, जुन्या वाटेनं त्या ठिकाणी परत गेला, कारण त्याला देवाच्या गोष्टींमध्ये रस नाही. त्याला केवळ लोकांना थक्क करण्यामध्ये आणि स्वतःचं नाव करण्यामध्ये रस आहे. आणि म्हणून ज्यावेळेस देवाच्या गोष्टीला समर्पित होण्याची वेळ येते, असे लोक देवाचा मार्ग सोडतात आणि पुन्हा स्वतःच्या मार्गानं त्या ठिकाणी जातात. हा तो विश्वास आहे की जो विश्वास तुमचं आणि माझं रक्षण त्या ठिकाणी करू शकत नाही. आणि मग मंडळी अशाच लोकांनी भरलेली आजसुद्धा प्रियानो त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते की ज्यांची अंतःकरणं जर तपासून बघितली तर ती देवाच्या दृष्टीने नीट नाहीत. ज्यांचं जीवन जर तपासून बघितलं ते ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये असल्याचं आव्हानतात, ख्रिस्ताच्या सेवेमध्ये असल्याचं आव्हानतात, परंतु अनेक अनितीच्या आणि कुटिलतेच्या बंधनांनी त्यांना बांधून घातलेलं आहे. आणि मग पेत्र त्या ठिकाणी म्हणतो की जर खऱ्या अर्थानं तुला वाटतं की तुझ्या पापांची क्षमा व्हावी, तारण प्राप्त व्हावं आणि देवाबरोबरचं सार्वकालिक जीवन त्या ठिकाणी तुला जर प्राप्त व्हावं, पेत्र म्हणतो की तुला पश्चातापाची आवश्यकता आहे. पश्चाताप कर, म्हणजे कदाचित देव तुला क्षमा करेल. प्रियानो, यावेळेस ज्यावेळेस आम्ही प्रभू भोजनाच्या वेदीसमोर आहोत, जरी आम्ही मंडळीसमोर असलो, जरी आम्ही पिढ्यानपिढ्याचे ख्रिश्चन असलो, तरीसुद्धा आम्ही स्वतःच्या अंतःकरणाचं परीक्षण करण्याची गरज आहे. शुभवर्तमान तर आम्ही ऐकलं, देवाच्या सामर्थ्याची कृत्य आम्ही बघितली, आज्ञा ऐकली, बाप्तिस्मा पण घेतला आणि फिलिपाबरोबर सेवेमध्ये सुद्धा आहे. परंतु तरीसुद्धा मी ज्यावेळेस देवाला सामोरं जातो, देवाच्या नजरेतून माझ्याकडे बघितलं जातं, त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की तुझं तर अंतःकरण देवासमोर नीट नाही आहे, तू अजूनसुद्धा अनितीच्या आणि कुटिलतेच्या बंधनामध्ये आहेस. आणि असं जर असेल, देव कुठल्याही गोष्टीच्या द्वारे जर आमची कुठली बंधनं जर त्या ठिकाणी आम्हाला दाखवून देत असेल, तर ही आमच्यासाठी कृपेच्या काळामधली ही पुन्हा दिलेली संधी आहे, यासाठी की आम्ही परमेश्वराला शरण जावं, त्याच्याविषयीच्या आमच्या कल्पना सुधाराव्या, स्वतःच्या जीवनाचा हेतू ठरावा, परमेश्वराला शरण जावं, क्षमा मागावी, आणि तो दयाळू कृपाळू परमेश्वर तुम्हाला आणि मला क्षमा केल्याशिवाय राहणार नाही. जर तो आम्हाला क्षमा करेल तर आणि तरच त्याच्या तारणामध्ये आणि त्याच्या सेवेमध्ये आम्हाला वाटा. आणि परमेश्वर अद्भुतरित्या तुमच्याकडून आणि माझ्याकडून महत्कृत्य करून घेतल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर करू, आणि जर त्यानं तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे तर आमच्या प्रत्येकाकडून, सांगली मंडळीकडून, कोल्हापूर चर्च काउन्सिलकडून येणाऱ्या काळामध्ये परमेश्वराच्या समोर अंतःकरण नीट असणारे लोक, कुठल्याही अनितीच्या आणि कुटिलतेच्या बंधनात नसणारे लोक परमेश्वर आमच्या मंडळांमध्ये उभा करू की ज्यांच्याकडून परमेश्वर महत्कृत्य करून घेईल. प्रभू, आम्ही तुझ्यासमोर प्रार्थना करतो, चरणाजवळ येतो बापा, स्वतःच्या अंतःकरणाचं परीक्षण करण्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर. परमेश्वर, आम्ही तुझ्या वचनामध्ये आहेत असं आम्ही म्हणतो, तुझ्या मंडळीमध्ये आहोत, आम्ही तुझ्या शरीराच्या भाग आहोत आम्ही असं म्हणतो, तुझ्या सेवेमध्ये आहोत असं आम्ही म्हणतो,
परंतु परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो दररोजचं जीवन जगत असताना कशा पद्धतीनं परमेश्वर आम्ही तुझ्यापासून बाजूला सरकून स्वतःला सैतानासमोर जीवनाचं समर्पण करतो आम्हाला समजतसुद्धा नाही. दररोज आणि दररोज अनेक अनितीच्या आणि कुटिलतेच्या बंधनामध्ये आम्ही अडकत जातो. आमचं अंतःकरण परमेश्वरा तुझ्यासमोर नीट नाही आहे. आणि म्हणून यावेळेस परमेश्वरा प्रार्थना करतो आमच्या स्वतःच्या अंतःकरणाचं परीक्षण करण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. जर अंतःकरण नीट नसेल, देवाविषयीच्या संकल्पना नीट नसतील तर त्या नीट करण्यासाठी सहाय्य कर. जर कोणत्या बंधनामध्ये असो आम्ही प्रार्थना करतो तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं प्रिय परमेश्वरा या प्रियजनांच्या जीवनातील सर्व बंधने तू तोडून टाक प्रिय परमेश्वरा. खऱ्या विश्वासामध्ये येण्यासाठी आणि खऱ्या समर्पणामध्ये येण्यासाठी आणि तुला आपला तारणारा म्हणून स्वीकारण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर अशा मी प्रार्थना आणि विनंती करतो देवा. हे सर्व गोष्टी देवा मी तुझ्या हातामध्ये सुपूर्द करतो. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच प्रिय आणि गोड अशा नावात मागतो. आमेन.